ही ती अवेलेबल नसताना, त्याचं घर बंद असतानाही त्याचं या महिन्याचं बिल 5,000 रुपये आलं. तसं करून त्यांनी टोटल बिल त्यांनी 13,430 रुपये केलंय आणि त्यांनी सांगितलं ते 7,000 रुपये तुम्हाला भरायलाच लागेल. आणि दुसरं त्याच्यात ते लोकांनी सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाने 4,000 रुपये अजून ऍड केले. म्हणजे चुकी त्यांची असताना, त्यांचं मीटर फॉल्टी असताना ते लोक चेक करत नाही आणि घर बंद असताना एक सिंगल फ्रीजचं बिल 7,000 रुपये कसं येऊ शकता, तो सवाल एक सामान्य माणसाच्या मनात आहे. सांगते आम्हाला पण 1,000 बिल येतं, आता 3,000 4,000 असं बिल येते. स्मार्ट आमचा मीटर काढून घेतलं टाटाचा, स्मार्ट बिल सगळ्या मीटर लावायला. ह्याचं कारण काय? आम्ही कमवणारे कोण नाही, नवरा नाही, पोरग कमाईच किती असणार. एवढं 1,000 तर 1,500 ती आता तर 5,000चं बिल आले. तिथं काय गेलं तर तिथं बोलतात आमच्यावरची कंप्लेंट नाही, डायरेक्ट भांडायला उठतात. काय करणार आम्ही? करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले, जागे भारे मागे फिरायचं नाही. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. हो प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा. नवनिर्माण घडवूया. संदीप राणे, शहराध्यक्ष, मीरा भाईंदर, महाराष्ट्र महासेना. आपण या ठिकाणी नवघर रोड हनुमान मंदिरच्या समोर या ठिकाणी आम्ही लोक सगळे उभे आहोत. ते उभं राहण्याचं कारण असं आहे की मीरा भाईंदरमध्ये नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अदानिकांना जी फसवणूक होते आणि पिळवणूक होते त्या विरोधात आम्ही या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम ठेवले. आमचे या ठिकाणचे नेते आमचे अनिल रानवडे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही सह्यांची मोहीम ठेवली आहे. मीरा भाईंदरमध्ये वारंवार आमच्या कार्यालयामध्ये तक्रारी येत आहेत की साहेब इलेक्ट्रिक मीटर जे डिजिटल मीटर लागल्यापासून आम्हाला बिल डबल येत आहे. तुम्ही बघत असाल या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये सामान्य लोक राहतात. आज सामान्य लोकांना आज इथे या ठिकाणी घरं परवडत नाही म्हणून भाड्या डिपॉझिट कोण राहत आहे, कोण स्वतःचा एक छोटासा एक रूम घेऊन राहत आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी अदानी आहे त्या ठिकाणी अशी पिळवणूक चालू आहे. एका बाजूला सरकारचे जावई म्हणून ते लोक वावरत आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. नरेंद्र मोदीचं सरकारच्या माध्यमातून लोकांना असं वाटलेलं की कुठेतरी आपल्याला चांगली काहीतरी दिशा मिळेल, चांगलं काहीतरी राहत मिळेल, पण कुठे तसा होताना दिसत नाही. पिळवणूक होते. प्रत्येक गोष्टी अदानीला तुम्ही द्यायचं काम चालू आहे. शेतीवाडी जी असेल ती अदानीला द्यायचं चालू आहे. एअरपोर्टचं काम अदानीला द्यायचं चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होते. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय हे बंद करावं. सरकारने जातीने कुठेतरी याच्यावर लक्ष द्यावा, जेणेकरून कुठेतरी नागरिकांना राहत मिळेल. सर्वप्रथम सांगेल की या मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी जे आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते बीजेपी सत्ता असल्या कारणामुळे त्यामुळे ह्या जे वाढीव बिल येतं आहे, स्मार्ट बिल आहे, त्या संदर्भात सत्ताधारी या ठिकाणी कोणी बोलणार नाही, हे फायनल आहे. आता जे काय करायचं आहे ते आता हे नागरिकांना करायचं, आपल्या नागरिकांना एकत्र येऊन करायचं. आज आपल्या मनसे कार्यालयामध्ये एवढ्या तक्रारी येत आहे, त्या अनुषंगाने आज आम्हाला या ठिकाणी सहीची मोहीम घ्यावी लागली. आणि तुम्ही बघता या ठिकाणी 10 ते 15 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं म्हणजे पूर्ण जे सहीचा होता आम्ही भरलं तर पूर्ण भरून गेलेलं आहे. म्हणजे अक्षरशः या ठिकाणी एवढ्या लोकांचा त्रास आहे. हे अडचण म्हणजे की जे 2,000 बिल येणारं बिल आहे ते 10,000 बिल येतं आहे. एवढा त्रास आहे. म्हणजे असे बऱ्याच मोठ्या प्रमाणे त्रास आहे. तर मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगेल की आज जर जनता या ठिकाणी जर रस्त्यावर उतरली नाही तर मला असं वाटतं की हे बिल आयुष्यात कमी होणार नाही आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्या लाईट बिलमध्ये जे तुम्ही फिक्स म्हणजे हे सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलेली आहे ते कोणत्या हिशोबाने ठेवलेली आहे आणि तुम्ही ते सर्वांना सक्ती का करताय की तुम्ही ती भरायची आहे म्हणून. आम्हाला नको आहे ती डिपॉझिट त्याचीही जबरदस्ती करतायत आणि त्यांचे नवीन रूल सगळे येत आहेत. आणि हे जेव्हा आम्ही तक्रार घेऊन गेलो तर ते बोलतात की तांत्रिक बिघाड. मग जर का तुमचा तांत्रिक बिघाड असेल तर आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे. आम्हाला जे आम्हाला जुने होते तेच द्या. आम्हाला काही गरज नाही नवीन याची. त्यामुळे आम्ही या सोमवारी
आम्ही मनसेच्या वतीने आमचं मनसेचं पूर्ण कोर कमिटी सकाळी 10:30 वाजता आम्ही या ठिकाणी फाटकला जे अदानीचं आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी आमची कोर कमिटी जाणार आहे आणि जो ह्या ठिकाणी इथे सहींचा मोहीम घेतलेला आहे त्या मोहीमचा जो बोर्ड आहे तो बोर्ड सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत तिथे आणि त्यांना तो जाब विचारणार आहोत आणि नक्कीच आम्ही मनसे या प्रश्नावरती खोलवर जाऊन काय तो या ठिकाणी लोकांना आम्ही नक्कीच सांगणार आहोत की काय प्रॉब्लेम आहे तो म्हणून. नक्कीच या मीटरच्या बाबतीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक व्यक्तीला याचा त्रास आहे. आमच्या माध्यमातून या मीरा भाईंदरच्या जनतेला काय आव्हान कराल? मी तुमच्या माध्यमातून एवढंच आवाहन करेन जनतेला की तुम्ही झोपू नका. जर हे लाईट बिल तुमच्या माध्यमातून 10 रुपयाचे 20 रुपये झालेले 20 रुपयाचे 30 रुपये झाले तरीही तुम्ही शांत का. कारण कसं आहे तुम्ही लाईट पहिली जी वापरताय तीच लाईट आहे त्याच्यामध्ये दुसरी तुम्ही कोणते एक्स्ट्रा घेत नाही आहे. मी तमाम जनतेला नागरिकांना विनंती करेल की तुम्ही झोपू नका, तुम्ही जागे व्हा. तुम्हाला जो तुमच्या खिशात जो हात टाकलेला आहे जो डबल पैसा घेता येत ना तो थांबवा. या तुम्ही आता जो आम्ही ज्या मनसेच्या वतीने जे आंदोलन करतोय जे प्रयत्न करतोय त्याला सहकार्य करा आणि तुम्ही आमच्यासोबत या एवढीच